आणि बुलेटिनची सुरुवात दिल्लीतल्या महत्त्वाच्या बातमीने करूया। तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। एकाच आठवड्यात शिंदेंनी 2 वेळा दिल्लीचा दौरा केलाय। तर एका महिन्यामध्ये त्यांची ही तिसरी दिल्लीवारी होती असं सुद्धा समजतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीचा दौरा करतायत आणि याच दौऱ्यादरम्यान आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। दुसरीकडे ते काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटणार आहेत असं कळतंय। दरम्यान शिंदेंनी 2 वेळा दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्या। तर रामराजे, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे, किती मिनिटं चर्चा झालेली आहे, या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय सविस्तर सांगाल? बिलकुल संसदेच्या अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक झालेली आहे। 2 बैठका झाल्यात। पहिली बैठक ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेली आहे। यामध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत। मग ते माधुरी हत्तीणीचा मुद्दा आला किंवा इतर आणखीन काही मुद्दे आलेले आहेत, तर त्यावर चर्चा झालेली आहे। सहकाराच्या संदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधला जो सहकार आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि या व्यतिरिक्त दुसरी जी बैठक झालेली आहे ती म्हणजेच की अमित शहा यांच्यासोबत एक वेगळी बैठक झाली। साधारणतः 15 मिनिट ही बैठक झालेली आहे। या 15 मिनिटाच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्द्यावर चर्चा झालेली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे, परंतु ही बैठक अतिशय महत्त्वाची म्हटली जाते, कारण ही वेगळी बैठक झाली आहे आणि केवळ दोघांचंच यामध्ये चर्चा झालेली आहे। आणि या चर्चेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका असतील, महायुतीने सोबत जायचं आहे का, त्याचबरोबर जे मंत्र्यावर आरोप वगैरे केले जात आहेत, कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा बार असल्याचं सुद्धा त्यावरून विरोधकांनी टीका केली होती, तो पण मुद्दा आहे। आणि येता मंत्रिमंडळाचा विस्तार जो होणार आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे या 3-4 मुद्द्याच्या आधारे अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आताच थोड्या वेळामध्येच आता पुन्हा एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निघणार आहेत। साधारणतः 4:30ची वेळ एकनाथ शिंदे यांना दिल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्यामुळे संसद भवन किंवा लोक कल्याण मार्ग 7 लोक कल्याण मार्ग जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे तिथे ही भेट होण्याची शक्यता आहे। अगदी, आणि भेटीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे याची उत्सुकता आहे। त्यासोबतच आता काही वेळात मोदींसोबत सुद्धा भेट होणार आहे, ती नेमकी कोणत्या मुद्द्यावर होईल याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।